काय प्रॉब्लेम मध्ये पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित वा चार्ज 3q plus qr place along x axis at position x equal to 0, x equal to 1 by 3, x equal to 1 respectively. When the force on charge q is 0, value of plus q विचारले, व्हॅल्यू ऑफ प्लस क्यू विचारले, बरोबर. मग काय म्हणलंय, 3 चार्ज आहेत या प्रॉब्लेम मध्ये, 3q क्यू अँड क्यू बाय अँड प्लस कॅपिटल क्यू, बरोबर. कुठं प्लेस केलेत, अलॉंग एक्स ऍक्सिस, आणि त्यांची पोझिशन दिले, राईट. मग मी रिप्रेझेंट करतो. ओके, 3q इथं मी ओरिजिन घेतला, 3q प्लेस ऍट ओरिजिन, बरोबर. हा इज राईट. त्यानंतर क्यू ऍट 1/3 म्हटलंय, क्यू इज ऍट डिस्टॉ मच 1/3 अँड नाही, स्मॉल क्यू आहे ऍक्च्युअली, तो स्मॉल क्यू. स्मॉल क्यू अँड प्लस क्यू were kept at 1 from 3. So 1 from 3q is 1 minus 1/3 from plus small q. 1 minus 1/3 किती येणार? व्हेरी नाईस, 2/3. हे का फाईंड केलं मी 2/3? कारण आपल्याला 2 चार्ज मध्ये डिस्टन्स पाहिजे. त्यांनी काय म्हटलंय बघा, तो सॉल्व न्यूमेरिकल डेटा काय दिलाय, when force on charge q is 0, value of q विचारले. मग या चार्ज क्यू वर कोण फोर्स एक्झर्ट करतंय? चार्ज कॅपिटल क्यू वर कुठले फोर्स एक्झर्ट होणार? त्यामधला एक फोर्स असणार आहे 3q चा या क्यू वर, ह्याला मी F1 म्हणतो, बरोबर. आणि हा प्लस क्यू ऑल्सो एक्झर्ट, आणि ह्या दोन्ही फोर्स राईटला येत आणि दोघांचं ऍडिशन 0 आलंय काय. मग याचा अर्थ काय, जो क्यू फाइंड करवले आपण ना, तर डेफिनेटली काय ना आन्सर, प्लस आहे का मायनस येणार? जो क्यू आपण फाइंड करणार आहे, ह्या दोघांची सम, या दोन F1 F2 ची सम जर 0 येत असेल, दिले तिने 0 आहे, तर प्लस क्यू किती यायला पाहिजे? नाही, मायनस यायला पाहिजे, तर ते कुठं 0 येणार. अंडरस्टूड. दोन्ही अट्रॅक्टिव्ह असेल तर नेट फोर्स 0 होईल काय? सर दोन्ही रिपल्सिव्ह असेल तर नाही. एक फोर्स अट्रॅक्टिव्ह, फोर्स रिपल्सिव्ह असेल तर नेट 0 होईल, तेव्हा आन्सर डेफिनेटली मायनस मध्ये येणार. आता दिलंय काय नाही, F1 प्लस F3, सॉरी F2 किती आहे? नेट फोर्स 0 म्हणजे काय, दोघांची सम 0 आहे. मग F1 किती येईल सांगा? ओके, आता मला सांगा F1 ची व्हॅल्यू काय येईल? एस के तर येणार 1 फोर्स 3q, अदर फोर्स q डिवाइड बाय डिस्टन्स किती? 1 स्क्वेअर, डिस्टन्स 1 आहे ना, 3q अँड q मध्ये डिस्टन्स किती आहे? 1 आहे. अँड F2 साठी k, बरोबर. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? चार्जेस कुठले आहेत? q अँड कॅपिटल क्यू
डिवाइड बाय डिस्टन्स 2/3 चा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? राईट. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? त्यास टू फाइंड आउट प्लस क्यू, बरोबर की नाही? हा, मग हे मी के 3k क्यू स्क्वेअर झालं प्लस हा 2 डिवाइड बाय 3 आहे, ह्याचा स्क्वेअर काय येणार? 4 डिवाइड बाय 9, तो 9 काय येणार? मल्टिप्लाय होणार न्यूमरेटर झाला 9k क्यू डिवाइड बाय इज इक्वल टू 0. राईट. विचारा त्यांनी व्हॅल्यू ऑफ स्मॉल क्यू. मग काय केलं आपण? 9k क्यू डिवाइड बाय 4 इज इक्वल टू -3k क्यू स्क्वेअर. हे गेट कॅन्सल. 1 क्यू गेट कॅन्सल. राहिलं काय? व्हॅल्यू ऑफ क्यू मिळाली आपल्याला. काय मिळाली? 3 1 चा 3 3 चा. राहिलं काय? -4 कॅपिटल क्यू डिवाइड बाय व्हॉट? 3. क्लिअर?